माझ्या फूडी मित्रमैत्रिणींनो, तुमच्यासाठी सी फूडची मेजवानी घेऊन आलोय, तर चला। तिथे फिश खाण्याची संस्कृती आपली आहे। सी फूड ही त्यांची स्पेशालिटी आहे आणि ती संस्कृती इनलँड एरियामध्ये हे एक फाईन डाईन रेस्टॉरंट आहे। त्यांचा जो ॲम्बियन्स आहे तो आहे पेशवाई थीमचा, पूर्ण पेंट केलेले आहे। एक सुंदर असा लुक येतोय रेस्टॉरंट। नमस्कार, पुण्यामध्ये सारसबाग जवळ जर तुम्ही असाल आणि तुम्हाला सी फूड खायची इच्छा होत असेल तर तुमच्यासाठी एक छानसं ठिकाण घेऊन आलो। तसं बघायला गेलं तर भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये आपला जो कोस्टल एरिया आहे तिथे फिश खाण्याची संस्कृती आपली आहे आणि ती संस्कृती इनलँड एरियामध्ये म्हणजे सेंट्रल एरियामध्ये बऱ्याचशा रेस्टॉरंटने घेऊन आलेत। मग त्याच्यामध्ये फिशचे स्टार्टर्स असतील, फिशच्या थाळ्या असतील, फिशचे विविध प्रकार असतील। तर असंच एक रेस्टॉरंट जे फाईन डाईन आहे, त्यांचा ॲम्बियन्ससुद्धा चांगला आहे आणि त्यांच्याकडे त्यांनी इंट्रोड्यूस केलेल्या आहेत फिश थाळ्या। सी फूड ही त्यांची स्पेशालिटी आहे, नॉनव्हेजसुद्धा आहे, पण सी फूडमध्ये त्यांच्या ज्या थाळ्या आहेत त्याबद्दल आपण डिटेलमध्ये जाणून घेऊयात। जसं की इथे तुम्हाला दिसते की सुरमईची थाळी ठेवलेली आहे। मग त्याच्यामध्ये यांनी सुरमई तवा फ्राय याच्यामध्ये दिलेला आहे। त्याच्यासोबत जी ग्रेव्ही दिसते तुम्हाला, म्हणजे ती सुरमईची ग्रेव्ही आहे, त्याच्यानंतर करी आहे, सुकटची चटणी आहे आणि जो बेस्ट पार्ट आणि जो एक मला थोडासा युनिक वाटला या थाळीमध्ये ते म्हणजे यांच्याकडे फ्लावरचं लोणचं सुद्धा या थाळीमध्ये देत आहेत, बरोबर। हे मी पहिल्यांदाच बघितलंय। त्याच्यानंतर दोन प्रकारचं पेय या थाळीमध्ये आहे, एक म्हणजे सोलकढी आणि दुसरं म्हणजे तिवळ। आणि बऱ्याच ठिकाणी एकतर सोलकढी देतात किंवा तिवळ देतात, पण यांनी हे दोन्ही गोष्टी यांच्या या थाळीमध्ये ठेवलेल्या आहेत। आणि फिश थाळीचं वैशिष्ट्य म्हणजे फिश थाळी अट्रॅक्टिव्ह तर आहेच, पण फिश ज्या तवा फ्राय असेल किंवा रवा फ्राय असेल ती केळीच्या पानावर जेव्हा सर्व केली जाते तेव्हा ती दिसायला सुद्धा एकदम म्हणजे असं टेम्पटिंग दिसते। तर अशी ही त्यांची सुरमई थाळी। आता सुरमई थाळीसोबतच दुसरी आणि सगळ्यांची आवडती, म्हणजे सुरमई तर आवडतेच बऱ्याच लोकांना, पण बऱ्याच लोकांना पापलेटसुद्धा खायचं असतं, तर पापलेटची थाळीसुद्धा आहे। मग त्याच्यामध्ये पापलेट रवा फ्राय असेल किंवा तवा फ्राय असेल, त्याच्यानंतर फिशची ग्रेव्ही आहे, एक्स्ट्रा करी आहे, त्याच्यानंतर सोलकढी, तिवळ, सुकट आणि फ्लावरचं लोणचं, अशा यांच्या या सी फूडच्या थाळ्या आहेत। बरं, या फक्त मी तुम्हाला सुरमई आणि पापलेट दाखवली, याच्या व्यतिरिक्त बांगडा असेल, प्रॉन्स असेल, अशा विविध प्रकारच्या थाळ्या तुम्ही इथं आलात की तुम्हाला मेनूमध्ये त्यांचा वास्ट मेनू दिसेलच, अशा या सी फूडच्या थाळ्या आहेत। मी आल्या आल्या इथे त्यांची टेस्टिंग केलेली आहे, त्याच्यामुळे आय नो की टेस्ट छान आहे, त्यांच्या ग्रेव्हीची टेस्ट छान आहे, त्यांच्या तवा फ्राय रवा फ्रायची टेस्टसुद्धा छान आहे। तर तुम्ही या फिश थाळ्या खाण्यासाठी सारसबागजवळ, सदाशिव पेठेमध्ये, स्वारगेटजवळ, सारसबागच्या खाऊगल्लीजवळ म्हणजे ही लोकेशन आहे की इथून तुम्हाला एकदम म्हणजे जवळच आहे हे रेस्टॉरंट। आत्ता मी तुम्हाला फिश थाळ्यांचं पूर्ण डिटेल सांगितलं तर ते ऐकून तुमच्या तोंडाला पाणी तर सुटलंच असणार आहे, पण नॉनव्हेज रेस्टॉरंट म्हटलं तर चिकन थाळी आणि मटन थाळी तेही महाराष्ट्रात या दोन थाळ्यांना सोडून कसं जमणार, बरोबर। आणि या रेस्टॉरंटची स्पेशालिटीज आहे सी फूड रेस्टॉरंट अँड नॉनव्हेज, असं दोन स्पेशालिटी आहे यांच्या। तर त्यातल्या ही आपली नॉनव्हेजची थाळी। आपल्यासमोर चिकन थाळी ठेवली आहे, हुबेहूब सारखीच यांची मटनची थाळीसुद्धा आहे। तर याच्यामध्ये आता तुम्हाला दिसतंय म्हणजे आपला चिकनचा फ्राय म्हणा किंवा चिकन मसाला म्हणा ते आहे, त्याच्या बाजूला लाल रस्सा आहे, त्याच्यानंतर अळणी रस्सा आहे आणि त्यासोबतच आहे चिकन खरडा, सोलकढी, खिमा आणि भाकरी, चपाती, तुम्हाला जे खायचं आहे ते ऑप्शन इथे आहेत। चिकन थाळीचं म्हणजे ही थाळीची क्वांटिटी जर बघितली तर एका व्यक्तीला सफिशियंट आहे, म्हणजे पोट भरून जेवता येईल एवढी क्वांटिटी यामध्ये आहे। आणि यांचा जो मसाला आहे किंवा यांची जी ग्रेव्ही आहे ती मी आल्या आल्या टेस्ट केली तर ग्रेव्ही खूपच सुंदर आहे। करी ज्याला म्हणतो आपण, रस्सा ज्याला म्हणतो, आपलं मराठी महाराष्ट्रीय म्हणजे रांगड्या शब्दांमध्ये गावरान किंवा एकदम चविष्ट अशी ही त्यांची ग्रेव्ही आहे, करी आहे, रस्सा आहे, मला आवडला आहे। त्याच्यामुळे ही चिकनची थाळी असो किंवा मटनची थाळी असो दोन्हीही खूप छान आहेत। म्हणजे एक पहिल्यांदा तुम्ही व्हिजिट केलं तुम्ही फिश थाळी खा, सेकंड टाइम जर तुम्ही व्हिजिट करत असाल तर तुम्ही चिकन थाळी खा, थर्ड टाइम व्हिजिट करत असाल तर मटन थाळी खा। म्हणजे थाळीचे भरपूर सारे ऑप्शन्स आपल्याला एकाच ठिकाणी अवेलेबल आहेत। थाळ्यांच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे बरेचसे स्टार्टर्स सुद्धा आहेत, तर त्या स्टार्टर्सबद्दल मी तुम्हाला सांगतो।
व्हेजमध्ये ही यांची आहे कोथिंबीर वडी, क्रिस्पी आणि चविष्ट. त्यानंतर फिश स्टार्टर्समध्ये हे बघा, आमच्याकडे 2 पद्धतीचे फिश स्टार्टर्स आहेत. एक आहे रवा फ्राय आणि एक आहे तवा फ्राय. तर हे आहे सुरमई रवा फ्राय, त्यानंतर प्रॉन्स रवा फ्राय, सोबतच हे बोंबील रवा फ्राय, आणि इकडे यांची स्पेशल डिश जी आहे ती म्हणजे क्रॅब लॉलीपॉप आणि सोबतच हे फिश लॉलीपॉप. असे 2 पद्धतीचे लॉलीपॉपसुद्धा यांच्याकडे आहेत. म्हणजे सुरुवातीला आल्यानंतर तवा फ्राय किंवा रवा फ्राय फिश खाल्ली किंवा स्टार्टर्स व्हेजचे स्टार्टर्स खाल्ले किंवा लॉलीपॉप क्रॅब खाल्ल्यानंतर तुमच्या आवडीची थाळी तुम्ही इथे ऑर्डर करू शकता. आणि थाळ्या म्हटल्या नॉनव्हेजच्या असो किंवा फिशच्या थाळ्या असो, त्याच्यासोबत एकतर तुम्ही सोलकढी घेऊ शकता किंवा तिवळ घेऊ शकता. हे थोडंसं स्पायसी असतं पण चवीला छान असतं आणि डायजेशनला सुद्धा हे छान असतं, त्याच्यामुळे ते जनरली नॉनव्हेजसोबत पितात. तर अशी ही संपूर्ण सी फूडची आणि नॉनव्हेज थाळ्यांची मेजवानी आपल्याला इथे आस्वाद घ्यायला मिळणार आहे. हे एक फाईन डाईन रेस्टॉरंट आहे आणि त्यांचा जो ॲम्बियन्स आहे तो आहे पेशवाई थीमचा. तर तुम्हाला असं कलरफुल आणि पेशवाई थीमचा हा पूर्ण ॲम्बियन्स आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सी फूड आणि नॉनव्हेजच्या थाळ्यांचा आस्वाद घ्यायला मिळणार आहे. बघा, सुंदर अशा पेंटिंग्स केलेल्या आहेत वॉलवर, त्याच्यामुळे याचा जो लुक आहे या रेस्टॉरंटचा तो अजूनच भारी वाटतो. वरती छान असे झुंबर्स असतील किंवा लाईट्स असतील, त्याच्यावर त्या पेंटिंग्स, ही समोरची जी वॉलवर पूर्ण पेंट केलेली आहे ती मला जास्त आवडली. त्याने एकदम एक सुंदर असा लुक येतोय रेस्टॉरंटला. ज्या थाळ्यांचं वर्णन आता मी तुम्हाला केलं आणि त्या थाळ्यांचं वर्णन ऐकून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं, तर त्या थाळ्यात ते फूड खाण्यासाठी तुम्हाला यायचं आहे जाधवराव इथे. त्यांची स्पेशालिटी सी फूड आणि नॉनव्हेज आहे. संपूर्ण ॲड्रेस, डिटेल, पत्ता मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतोय आणि तुम्हाला एवढंच सांगेल की या थाळ्या खाण्यासाठी तुम्ही इथं आवर्जून भेट द्या. शेवटी एवढंच म्हणेल की खात राहा, आनंदी राहा आणि हो, काळजी घ्या. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.